नमस्कार. बंडूभाई शहा ज्वेलर्स प्रस्तुत जागर नारी शक्तीचा आमच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. आज नवरात्राची 5वी माळ आणि या निमित्ताने मी खास संवाद साधणार आहे. खरं तर प्रत्येक महिलेचं स्वप्न असतं की एखाद्या ग्रामीण भागातून मेट्रो सिटीत जाऊन राहणं, परंतु मेट्रो सिटीतून बार्शी तालुक्यामध्ये येऊन स्थायिक होणं आणि आपण सर्वांनी जर स्टॅम्प रायटर हा शब्द जरी उच्चारला तरी प्रत्येकाच्या डोळ्यासमोर एकच व्यक्ती दिसते, त्या म्हणजे बोहुरी मॅडम. आज मी खास त्यांच्याशी संवाद साधणार आहे. नमस्कार मॅडम. नमस्कार. तुमचं माहेर आणि बालपण याबद्दल काय सांगाल? माझ्या माहेर मुंबईच्या आहेत. माझ्या एज्युकेशन भायखला कॉलेजमध्ये झालेलं आहेत आणि मुंबईमध्ये राहणारी मी आहेत. पण माझे आजोबा बार्शीत आमचे बोहरी समाजाचे गुरु महाराज होते. त्या हिशोबाने आजीची एक इच्छा होती की त्यांनी माझं लग्न इथे बार्शीत करावं म्हणून. आणि त्या टायमाला आज 50 वर्ष आधी साधारण तुमचे वडील वगैरे काय करत होते? माझे वडील आमच्या रेडीमेडचा बिझनेस आहेत आणि माझे भाऊसुद्धा भरपूर त्यांच्याकडे कारोबार आहेत मोठे मोठे. पण त्या टायमाला आम्ही लहान होतो, तर आम्ही 4 बहिणी होते आणि माझी आईची इच्छा होती की आपली मुलींच्या लवकरात लवकर लग्न करावं. कोणाची बी आईची ही इच्छा असती, म्हणून त्या हिशोबाने मी घरातली मोठी होती म्हणून माझं लग्न बार्शीत केलं. साधारण किती वर्ष झालं तुम्ही लग्न होऊन बार्शीमध्ये स्थायिक झालात? 80 पासून मी बार्शीत आहेत. आणि म्हणजे प्रत्येकालाच मी सुरुवातीला पण म्हटलं की सगळ्या मुलींचं स्वप्न असतं की मोठ्या सिटीत जाऊन राहणं वगैरे, पण तुम्हाला त्यावेळेस असं वाटलं नाही का की आपण मुंबईतून एका तालुक्याच्या ठिकाणी जाऊन राहणार? मग त्या भावना काय होत्या नेमक्या? आपली भावना तर भरपूर असते, पण आधीची जी घरातली आपल्या आईची जे ऐकणारे लेकरे असते आधी, आता तसं नाही. आताचं जग लई बदललेलं आहेत आणि आधी आम्ही आई वडिलाचे शब्द वलांडत नव्हते. म्हणून आईने जी सांगितले, आईने इथे लग्न करायला त्यांनी ही केलं, तर आम्ही लग्न इथे करून बार्शीत आल्यानंतर पुन्हा बार्शीत इथे आल्यानंतर मला माहिती पडले हर एक वस्तू. आणि आता तर मी कोर्टात बसलेले आहेत, तर मला भरपूर महिलांची मला जाणीव आहेत. साधारण म्हणजे तुम्ही इकडे आलात आणि साधारण किती वर्षांनी तुम्ही, म्हणजे आता तुमच्या मिस्टरांनी तुम्हाला साथ दिली नाही, त्याच्यानंतरचा जो काळ होता, तुम्हाला मुलं किती? मला 2 मुले आणि 1 मुलगी आहेत. आणि माझ्या लग्न झाल्यानंतर माझे नवऱ्यानी आणि पूर्ण घराच्या लोकांनी मला साथ दिलं नाही आणि त्या लोकांनी मला लई खाली पाडायचं लई प्रयत्न केलं. मला एवढं त्रास दिले की मी ती तुम्हाला आता सांगू शकत नाही. हर एक रस्त्यात माझे काटे टाकले. माझी गाडीच्या पेट्रोल टाकीमध्ये साखर भरत होते आणि मला रस्त्यात कुठे ट्युशन करायला, शाळेत मी आधी इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये टीचर होते, तर का त्यांना सर्व्हिस दिली? बोरी समाजाच्या लोक घराच्या बाहेर जात नाही आणि मी साडी घालून बाहेर जात होते, तर माझे साडी घालायचं बंद केलं. तर मी बुरखा घालून बाहेर जाते आणि काम करायला कोणाची चोरी नाही, म्हणून मी काम करत गेले खाली मान घालून. घोड्याला नाल कशी लागलेली असती तशी मी कुठे इकडे तिकडे न बघता मी आपले 3 लेकरे आहेत आणि त्यांच्या पोषण मला करायचं आहेत. आणि आई वडिलाच्या इथे ह्या लोकांनी सारखं मारून त्यांच्याकडनं पैसे आणायची जिद्द करत होते. मग सारखं जर असं पैसे मी आईकडनं आणले तर माझी बहिणीचं काय होईल? म्हणून मी माझ्या आईच्या दार बंद करून मी स्वतः कष्ट करायचा प्रयत्न केले. साधारण तुमच्या मुलांचं संगोपन आलं, त्याच्यामध्ये शिक्षण आलं आणि सगळ्यात महत्त्वाचा माझा प्रश्न आहे की तुम्ही एक महिला आहात आणि तुम्ही आत्ता जर पाहिलं तर सगळे पुरुषच या व्यवसायात आहेत, स्टॅम्प रायटर. मग तुम्ही हाच व्यवसाय का निवडला? याच्या मागचं कारण? हा व्यवसाय मला निवडायचा भाग पडला. कारण काय आहे की जेव्हा मी घराच्या बाहेर निघाले तर मला घरचे लोक सासू सासरेतले आणि नवरा घरी बंद करून मारत होते मला. तर मी पुन्हा स्वतःची सेफ्टीसाठी कराटे शिकले. दिलीप सोपल साहेबांनी मला ब्लॅक बेल्टचा मला पुरस्कार दिला आणि मी पुन्हा ब्लॅक बेल्ट झाल्यानंतर मी ह्या लोकांना रस्त्यावर उत्तर दिले की एक महिला कमजोर नसती, नारी शक्ती मजबूत असती आणि नारी जेव्हा जिद्दीवर येते आणि त्यांचे लेकरांना सांभाळायची वेळ आली त्या टायमाला ती कोणाच्याच ऐकत नसती. मग तुम्हाला जर हे स्टॅम्प रायटिंगचं आधी काही नॉलेज होतं का किंवा काही पार्श्वभूमी अशी घरातून असं काही? नाही, मी सांगते ना की का मी ह्या फील्डमध्ये आले. तर मला ह्या लोकाला ठीक करण्यासाठी
ह्या लोकाला धडा शिकवण्यासाठी मला काँग्रेस पार्टीमध्ये सामील व्हायचा भाग पडला आणि मी 7 वर्ष तालुका काँग्रेसच्या अध्यक्षपदी मी काम पाहिले. हर एक खेडेगावात जाऊन मी काम पाहिले आणि असं करता करता मी इलेक्शनमध्ये उभा राहिले. आणि इलेक्शनमध्ये जेव्हा मी हारले तर मी एकदम तुटले होते की मी म्हणजे काय करू शकले नाही. तर त्याच्यात एक एक देवरूपाने एक माझा भाऊ म्हणून माझ्यासमोर आला आणि त्यांनी मला स्टॅम्पच्या लायसनचा ऑफर केला आणि त्यांनीच मला स्टॅम्पचं लायसन घेऊन दिलं. आणि त्या टायमाला मला मराठी येत नव्हतं आणि मला लिहायला येत नव्हतं. तर मी कमीत कमी 3-4 वर्ष तर मी काम नाही केले, कारण माझे ट्युशन क्लासेस होते आणि माझे ट्युशन क्लासेस त्या टायमाला भरपूर होते. कारण एका तासाला मी घरी जाऊन बाहेर जाऊन शिकवत होते. मला घरी लेकरे आले तर त्यांना शिकू देत नव्हते. मला घरी लेकरे आलेले त्यांना सेंड करत नव्हते घरचे लोक. तर मी बाहेर जाऊन ट्युशन केले आणि आज माझ्या बार्शी तालुक्यात 100% स्टुडंट माझे आहेत. आणि त्या हिशोबाने पुन्हा मला एक सोशल वर्क करायची इच्छा होती. तर मी कोणाकडनं 1 रुपया न घेता आपले जे कष्टाचे पैसे आहेत त्याच पैशातनं लोकांची सेवा करत गेले. आणि आज बार्शी तालुक्यातला तुमच्यासारखे मुली, पोरे, भाऊ, दादा, काका, मामा या सगळ्यांचा मला साथ लाभला. आणि त्या सगळ्यांना घेऊन आज मला असं वाटतंय की तुम्ही जे पहिला प्रश्न विचारले की मी मेट्रो सिटीमधून इथे का आले, तर आता मला मेट्रो सिटीकडे जायची इच्छा का होत नाही की तुम्ही सगळे माझे आता घरचे झालेत, माझे घरातले लेकरे झालेत, माझे स्वतःचे झालेत. मला बार्शी तालुका सोडायची इच्छा होत नाही. माझा पोरगा पुण्यात जाऊन स्थायिक झालेला आहे आणि मला रोज म्हणतोय की पुण्यात ही आपण धीरे धीरे परत मुंबईला जाऊ. पण मला तुमच्या सगळ्याशी एवढं प्रेम झालेलं आहे की मी तुम्हाला आता सोडत नाही. त्याच्यामुळे मी बार्शीत आहेत. आता साधारण तुम्ही हे सगळं काम करत होतात. खरं तर ह्यात मी मगाशी सांगितलं की एक महिला म्हणून मला वाटते सुरुवातीपासून तुम्ही काम करताय. तर काही अडचणी आल्या का, किंवा टार्गेट वगैरे म्हणजे कोणताही व्यवसाय असू दे तिथं कॉम्पिटिशन ही असतेच, त्याच्यामधल्या काही अडचणी त्याबद्दल काय सांगाल? अडचणी हर एक वस्तूमध्ये आले आणि अजून बी येते, पण मी हसून टाळून देते. कारण काय आहे की त्या अडचणीच्या समोर जर आपण विचार करत बसले तर मी अजून खराब झाले असते, मी व्यवस्थित राहिलेलं नसते. म्हणून मी लक्ष देत नाही. कारण काय आहे ती बी देवाची एक परीक्षा असती. कोणी बी आपल्याला काही अडचण द्यायला येते, मग ती त्यांच्याकडून येत नाही. ती मी देवाला लई मानते. मी 5 टाईम नमाज पडते. मी हजला हर एक ठिकाणी जाऊन आलेले आहेत. म्हणून मी त्यांच्याशी संवाद साधते आणि मी हसते की ही काय नाही. कारण काय आहे त्यांची इच्छा असेल तर सगळं होते. म्हणून त्या अडचणीला मी हसून आजपर्यंत तोंड दिले. आणि ती अडचणी एवढी आहेत की मी जर सांगायला गेले तर किती बी दिवस गेले तर माझं भाषण आणि तुमचं संभाषण पूर्ण होणार नाही. तुम्ही मगाशी म्हटलात मी क्लासेस घेत होते. साधारण तुम्ही बार्शीत आलात जेव्हा घरच्यांनी तुम्हाला नाकारलं, त्यानंतर तुम्ही क्लासेसला सुरुवात केली. साधारण किती वर्ष क्लासेस घेतले? मी आत्तापर्यंत इथे ह्या मनगिऱ्या मळ्यात आता 7 वर्ष झाले मी आले. आत्तापर्यंत मी ट्युशन करत होते. अजूनही तुम्ही क्लासेस घेत होता? करत होते, आता बंद केले मी. आणि अजून बी करायची इच्छा आहेत. कारण काय आहे आता जास्त नाही तर कमीत कमी इंग्लिश स्पीकिंग कोर्स मला एक शिकवायचे एक छंद आहेत. त्याच्यात मला ही काय नाही की म्हणजे मला कोई फोर्स करते काय नाही. बस माझा एक जी छंद आहे ती मी करते. कारण लेकरे शिकून पुढे गेलं तर मला चांगलं वाटते. खरं तर स्टॅम्प विक्रेता म्हटलं की असं अनेक जण म्हणतात की लोकांची लूट करतात. यावर तुमचं मत काय? नाही, आपण सगळ्याला हर एक टायमाला हेल्प केलेली आहे. जेवढी माझ्याशी होते तेवढी मी सगळ्याशी हेल्प केली. तुम्हाला असं नाही म्हणत, एकंदरीत स्टॅम्प विक्रेता म्हणजे लोकांचा एक असं आपण म्हणत नाही का त्या दृष्टिकोनातून? नाही, हे बघा बाकी स्टॅम्प वेंडरच्या तर मला काही माहीत नाही. पण सगळ्याच्या डोळ्यात आणि सगळ्याच्या मनात मी कालच एका माणसाला बघितले की ते ॲफिड्यूट करायला दुसरीकडे गेले. पण त्यांना डोक्यात मीच बसले होते म्हणून माझ्याचकडे आले की आमच्या डोक्यात काहीच नाही. म्हणलं नुसते भोरी मॅडम आहेत म्हणून लोक कुठं जात बी नाही. आणि मी त्यांना सोडून जात नाही की माझे लोकांचं नुकसान होईल म्हणून. मी इथेच बसते आणि लोकांची जेवढी होईल तेवढी सेवा करते. तुमचे 2 मुलं आहेत, तर साधारण ते काय करतात आता? माझा एक मुलगा तर पुण्याला आहेत. माझा दुकान आहे तिकडे TV फ्रीजच्या. आणि माझा छोटा मुलगा बी हर शनिवार रविवारी तिकडे जातोय. आणि बाकी ते ऑनलाईन काय असेल ती बी करतोय. आणि बाकी मला आता होत नाही. आता माझं बी 60 एज झालेलं आहे तर मला ती हेल्प करतोय का आता सगळं ऑनलाईन झालेलं आहे. तर ती ऑनलाईन पैसे भरणे, करणे, आणणे, स्टॅम्प आणणे, मी नुसतं जागेवर बसून लोकांची सेवा करते. आणि तुमच्या या सगळ्या प्रवासामध्ये तुमच्या मुलांनी किती साथ दिली तुम्हाला?
माझ्या मुलांनी आणि बार्शी तालुक्याचे सगळे लोकांनी मला भरपूर साथ दिलेली आहेत, म्हणून मी टिकलेले आहेत. आणि असंच साथ सगळ्याच्या मिळावं, सगळ्यांनी मला असंच साथ द्यावा, असंच प्रेम द्यावं, मी त्याच्यातच खुश आहे. मगाशी तुम्ही बोलता बोलता उल्लेख केला की तुम्ही काँग्रेसच्या तालुका अध्यक्ष महिला होतात. मग तो तुमचा प्रवास तुम्ही सांगितला, पण आता तुम्ही राजकारणात सक्रिय अजूनही आहात का? अजूनही मी क्रियाशील सभासद आहेत, पण जी खरं आहेत त्याच्याच पाठीमागे मी शेवटपर्यंत राहणार. एकंदरीत सध्याचं जे राजकारण चालू आहे तुम्हाला माहिती आहे, त्याबद्दल तुमचं मत काय? आमचे खरं म्हटलं तर आमच्या समाजात आमचे जी धर्मगुरू आहेत, ती धर्मगुरूंनी आम्हाला शपथ दिलेली असती आणि इथला थुक्का इथे करायचं नसते, कोणाचा हक्क मारायचा नसतो, कोणाला खोटं बोलायचं नसते, ही आम्ही शपथ घेतलेली असते. म्हणून मी जास्त कोणत्याही पार्टीमध्ये जात नाही, कारण काय आम्हाला त्यांना बी समाजात जाऊन त्यांना तोंड द्यावं लागते आणि खोटं मला सहन होत नाही. म्हणजे आता पाहिलं तुम्ही भरपूर स्ट्रगल केलाय, संघर्ष केलाय एवढ्या ह्याच्यामध्ये. मग अजूनही अशा अनेक महिला समाजामध्ये आहेत की त्यांच्यावरती अन्याय होतो, पण जेव्हा तुम्ही स्वतः खंबीरपणे उभा राहिलात म्हणून तुम्ही आज इथंपर्यंत आहात किंवा स्टेबल झालात. पण अशा अनेक महिला आहेत, तुम्ही त्यांना काय संदेश द्याल या निमित्ताने? मी त्यांना एवढंच सांगेल की आपल्या घरातलं कोणीही आपल्या हातातलं ओढू शकतो, आपल्या नशिबातलं ओढू शकत नाही. जसं आतापर्यंत आमची जागा गेली, आमचे शेत गेले, हर एक वस्तू आमची गेली, पण मी लक्ष देत नाही. कारण माझी आईने मला शिक्षण दिलेलं होतं आणि शिक्षणातला एक काय म्हणता तुम्ही दागिना होता माझ्याकडे, जी शिक्षणाच्या दागिना कोणीच माझा ओढू शकलं नाही. आणि त्या शिक्षणाच्या महत्त्वाच्या हिशोबाने मी माझ्या पायावर उभे राहिले आणि मी आत्तापर्यंत भरपूर महिलांना आणि भरपूर लोकांना मी सल्ला देत गेले आणि त्या हिशोबाने मी माझ्या लेकरांना इथपर्यंत जगू शकले. मध्यंतरी तुम्हाला एक पुरस्कारही मिळाला, उद्योजक म्हणून एक गौरवण्यात आलं, त्याबद्दल काय सांगाल? किंवा आजपर्यंत तुम्हाला असे किती पुरस्कार मिळालेत? मला सुशील कुमार शिंदेच्या हाती बी पुरस्कार मिळाले, मला मुस्लिम समाजाच्या मार्फत बी पुरस्कार मिळाले, मला ही भाग्यकांता समाजामार्फत बी मला पुरस्कार मिळाले. कारण त्या लोकांना माझं काम आवडला, म्हणून मी त्यांचे सगळ्यांचे आभार मानते. आणि मी महिलांना एवढंच संदेश देते शेवटचा, की मजबूतीने उभा राहायचं आणि शिक्षण घ्यायचं आणि लेकरांना, मुलींना आणि मुलांना बी शिक्षण द्यायचं. कारण नुसतं नोकरी मिळाली म्हणूनच आपल्याला शिक्षण शिकायचं नाही आहे. शिक्षणाचं महत्त्व लई मोठं आहे. जसं आज मी काही नसताना सुद्धा आज मी शिक्षणामुळे इथपर्यंत आलेले आहे, तसा सगळे महिलांनी व सगळे पुरुषांनी आपलं शिक्षणाचं महत्त्व करून आणि जी खरं मार्ग आहे त्याच्यावर चालायचं. मग देव हमेशा साथ देतोय. खरं तर मनापासून धन्यवाद. तुम्ही आज आमच्याशी एवढ्या छान मनमोकळ्या अशा गप्पा मारल्या, त्याबद्दल धन्यवाद. खरं तर आपण पाहिलं की संघर्ष आयुष्यात कोणाला चुकलेला नाही आहे आणि यांची स्टोरी जर पाहायला गेली तर अत्यंत प्रचंड संघर्ष करून ते आज इथंपर्यंत आलेत. जेव्हा घरच्यांनी साथ सोडली तिथंपासून 3 मुलांना घेऊन त्यांनी आजपर्यंत स्ट्रॉंग आहेत. आता त्यांनी पाहिलं आपण की त्यांनी स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभा आहे. 3ही मुलं सेटल आहेत. आज त्यांचं समाजामध्ये एक चांगलं नाव आहे. हेच कमाय त्यांनी संदेशही दिला जाता की प्रत्येक महिलेनी स्वतःवर विश्वास ठेवा, आपण नक्कीच पुढे जाऊ. बंडूबाई शहा ज्वेलर्स प्रस्तुत जागर नारी शक्तीचा आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.